आहे. पण प्रत्यक्षात ही निवडणूक आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणजे माझ्या विरुद्ध ही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अशी निवडणूक आहे. माझ्या संपर्कात 350 मतदार हे डायरेक्टली माझ्या संपर्कात आहे, ज्यांच्याशी माझा संवाद रोज चालू आहे आणि त्यांनी मला मतदान करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विजय माझा निश्चित आहे. पक्षीय निवडणूक नाही आहे, ही आपल्या वैयक्तिक संबंधावरची निवडणूक आहे आणि माझे संबंध सगळीकडे चांगले असल्यामुळे मला आत्मविश्वास आहे की माझी ज्या आकडा मी तुम्हाला सांगितला त्या आकड्याला मी निश्चित पोहोचेन. परवा मतदारांची भेटीगाठी माझ्या इतक्या मला असं वाटतं तिन्ही उमेदवारापैकी व्यक्तिशः कोणीच घेतलेली नाही आणि मतदारांच्या मागण्या मी पूर्णतः समजून घेतलेल्या आहेत आणि त्यांना जशा प्रकारचं एक प्रतिनिधित्व पाहिजे त्या सर्व कसोटीमध्ये मी त्यांच्या तोंडूनच ऐकलं आहे की मी बरोबर उतरत आहे आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे की हे सर्व मतदार माझ्यासोबत राहतील. अशी मोठ्या सभा घेण्यासारखी निवडणूक नाही. 465 मतदार आहेत दोन्ही जिल्ह्यात मिळून. परभणीमध्ये 335 आणि हिंगोलीमध्ये 130. त्यामुळे फार मोठ्या सभेचं आयोजन ह्या ठिकाणी होणार नाही. पण निश्चितच आमच्या पक्षाचे नेते अंबादासजी दानवे साहेब व काँग्रेस पक्षाचे निरीक्षक कल्याणजी काळे साहेब खासदार साहेब हे ह्या ठिकाणी आता उद्या येत आहेत. उद्या 12 वाजता हिंगोलीला त्यांची एक कार्यकर्त्यांची बैठक आहे छोटेखानी आणि परभणीलासुद्धा तशाच प्रकारची कार्यकर्ते आणि मतदारांची छोटेखानी बैठक आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील. आमचे जे काही शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकीमधले जे काही बूथ लेवलचे कामं असतात तसे 7 बूथ आहेत त्याचे नियोजन करणे आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाला जबाबदाऱ्या देण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले. तर मी काही बोलणार नाही. या निवडणुकीला नेहमीच लक्ष्मी अस्त्राकडे नेण्याचा प्रयत्न झालेला असतो, पण असं काही नाही आहे. वैयक्तिक भेटी वैयक्तिक संबंधालाच जास्त महत्त्व आहे आणि प्रत्येकजण आपल्या परीनं प्रयत्न करत आहे त्यासाठी. म्हणजे निश्चितच कुणी जो व्यक्तिमत्व असतं चांगलं व्यक्तिमत्व ते अशा प्रकारच्या कामामध्ये स्वतःला जास्त झोकून देत नाही आणि त्यांनी ती काही त्यांच्या मनातली प्रतिक्रिया व्यक्त केली असेल. आता जे लोक ह्याच माध्यमातून लोकांच्या जवळ जाऊ इच्छितात किंवा जवळ जाऊ शकतात, ज्यांचं काही फंडामेंटल काम नाही आहे, ज्याला आपण म्हणतो ना बेसिक वर्क असं, आणि त्याच्यामुळं मग काय आता मतदारांच्या जवळ जाताना दुसरं काहीच नाही आहे की आपल्याला शिवाय लक्ष्मी अस्त्राचा दुसरा प्रभाव नाही आहे. आम्ही एक ना एक अनेक गोष्टीच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहे आणि लोक निश्चित विचार करतील. बॅलेट पेपरवर जेव्हा डॉक्टर विवेक नावंदर हे पहिलं नाव असेल तर त्याला ओलांडून कोणाला मतदान करणं, जाणकार मतदार कोणाला मतदान करतील असं मला वाटतं.